नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे जबरदस्त मसालेदार रेस्टॉरंट स्टाईल मसाला मशरूमची आज आपण भाजी बनवूया। त्याकरता मी काय केलं, एक पॅकेट मशरूमचं घेतलं आणि त्याच्या वरचं जे साल असतं ना, ते पातळसं साल असं काढून टाकलं आणि मिठाच्या पाण्यामध्ये छान वॉश करून टाकलं, मीठ लावून त्याला, आणि 2-3 पाण्याने धुतलं आणि मीठ आणि पाण्यामध्ये टाकून त्याला ठेवून दिलेलं आहे। आणि त्याचे स्टेम जे असतात ते जास्त लांब असतात आणि खालून थोडे असे खराब झाल्यासारखे दिसतात। काही भाग असतो त्याचा तसा, किंवा कधी कधी काही काही चांगले पण असतात, पण असं जे खालचं स्टेम असतं ते काढून टाकायचं। आणि मी एकाचे 2च भाग केलेले आहे। जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एकाचे 4 भाग करू शकता किंवा आणखी त्याच्यापेक्षा जास्त स्लाइस करू शकता। पण कापल्यानंतर मी असे पुन्हा त्याला पाण्यामध्ये टाकून ठेवून दिलेले आहे। आणि त्याच्यानंतर काय करायचं, इथे मी घेतलेलं आहे धनिया, लाल तिखट, कश्मीरी मिरची पावडर, हा एक मसाला आहे, मी त्याच्याबद्दल मला नंतर सांगते, चाट मसाला, धनिया पावडर, हळद, मीठ आणि काळा मसाला। आणि तो जो एक मसाला मी तुम्हाला सांगितला आहे तो तुम्ही कुठलाही बाहेरचा भाजीचा मसाला घेऊ शकता। मीठ मसाला, पनीरचा जो मसाला आहे तो किचन किंग तो घेऊ शकता, किंवा तुम्ही छोले मसाला पण त्यामध्ये ॲड करू शकता। या 2-3 मसाल्यापैकी तुम्ही कुठलाही एक मसाला इथे ॲड करू शकता। आणि जो मीठ मसाला येतो तो पण व्हेजच असतो, तो काही नॉनव्हेज नसतो। तुम्ही आपल्या साध्या भाज्यांमध्ये पण, व्हेजिटेरियन भाज्यांमध्ये पण तो मसाला वापरू शकता। आता हा सगळा मसाला जो आहे तो आपण इथे पाण्यातनं काढून घेतलेल्या या मशरूममध्ये पण छान त्याला कोट करून टाकायचं, म्हणजे तोपर्यंत ते मॅरिनेट होतं मसाल्यामध्ये। आणि इथे मी तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तूप टाकलेलं आहे थोडंसं, 1 चम्मच भरून। आणि एक बेसिक आपले खडे गरम मसाले आहेत, वेलदोडे, काळी मिरी, तमालपत्र, कलमी वगैरे, लवंग, बस तेच आहे जे मी तुम्हाला दाखवलेले आहे। आणि इथे 2 मीडियम साईजचे मी कांदे छान बारीक बारीक चॉप करून घेतलेले आहे आणि मग ते यामध्ये मी टाकलेले आहे। आता याला खूप असं लाल लाल करायचं नाही किंवा असं खूप जास्त करपवायचं नाही, मी आता दाखवलं आहे तेवढंच झालं की त्यामध्ये टोमॅटो टाकून द्यायचे। टोमॅटो पण मी इथे 3 मीडियम साईजचे घेतलेले आहे। आणि टोमॅटो टाकल्यानंतर यामध्ये 2 चम्मच आपण अद्रक लसूणची चटणी टाकूया आणि याला पण छान असं याच्यामध्ये शिजवून घेऊया। हे थोडं शिजलं की यामध्ये आपण काय करू, यामध्ये आपण पाणी टाकू। थोडं पाणी टाकलं की याला झाकून छान स्लो गॅसवर, मंद गॅसवर शिजवून घेऊया। बघा हे शिजवून झालेलं आहे। आणि तो जो मसाला जो पाण्यामध्ये शिजतो ना, ते त्याला थोडंसं मध्ये मध्ये ना हलवून असं छान असं मॅश करायचं। आणि मग हे जे मशरूम जे आपण मॅरिनेट करून ठेवले होते मसाल्यामध्ये ते सुद्धा यामध्ये टाकून द्यायचे। आणि मग याला झाकून याला पण 2 मिनटं आपण याला शिजवून घेऊया। मशरूमची भाजी शिजायला बिलकुल वेळ लागत नाही, यामध्ये पाण्याचा उपयोग तुम्हाला करायची गरज पडणार नाही। आता हे थोड्या वेळ आपण याला झाकून शिजवून दिलं की त्यानंतर काय करायचं, काजूची पेस्ट करायची, थोडेसे काजू घ्यायचे आणि पाणी टाकून त्याला मिक्सीमध्ये बारीक करून घ्यायचं, किंवा इथे तुम्ही काजू पावडर पण टाकू शकता। आणि टाकायचं, मी आता इथे काय जे टाकले होतं ते आहे मेथी, कस्तुरी मेथी, ती पण टाकून आणि असं छान शिजवून घ्यायचं 2 मिनटं। आणि त्यानंतर कोथिंबीर टाकून ही भाजी अगदी रेडी झालेली आहे। ही भाजी शिजायला काहीच वेळ लागत नाही, 5 मिनटामध्ये ही भाजी शिजून रेडी होते। मशरूम शिजायला बिलकुल वेळ लागत नाही। आणि यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही, कारण मशरूमचंच त्याला स्वतःचं पाणी सुटतं। हे बघा ही भाजी रेडी झालेली आहे, अप्रतिम दिसत आहे आणि चवीला पण भन्नाट जबरदस्त झालेली आहे। तुम्ही ही माझी रेसिपी नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगा मला की तुमच्याकडे ही रेसिपी कशी तयार झाली, कशी बनली, तुम्हाला आवडली की नाही। कारण ही भाजी रेस्टॉरंटपेक्षा पण खूप खूप मस्त झालेली होती। बघा मी आता इथे लच्छा पराठे बनवलेले आहे, कणकीचेच बनवलेले आहे, गव्हाच्या पिठाचे। आणि
बघा मी आता खाऊन बघते कसं झालेलं आहे, पण खूप चटके लागत आहे हाताला, कारण खूप गरम आहे ते. हातात धरता पण येऊन नाही राहिलेलं आहे व्यवस्थित. पण आता त्याला थंड करून मी खाऊन बघते कसं झालं आहे. एक नंबर झालेलं आहे. प्लीज माझीच रेसिपी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी.